आजचा विषय थोडा आला काय भाऊ. आज आपल्याला ट्रॅव्हल आणायला जाणार डायरेक्ट कॅनेरीले. मग आकाशाने मी निघालो भाऊ, पण म्हटलं गावले दूर आहे, दोघं जण जाणं काही चांगली गोष्ट नाही. म्हटलं मग आम्ही लावला करणले फोन, चाल म्हटलं आपल्यासोबत. मग करण आला, करणले घ्यायला गेलो भाऊ दोघं जण. करणले गाडीवर जसं बसवलं भाऊ, गाडी चालूच नाही होऊन राहील. त्याला म्हटलं उतर रे बा, तू बसला तरी बसून गाडीच चालू होऊन राहील. झाली बा आखरी गाडी चालू. गाडी घेऊन डायरेक्ट गेलो भाऊ पंपवर. पहिल्या पंपावर गेलो तर पहिला पंप बंद होतो भाऊ. आता काय करावं म्हटलं बा, गाडीतनी पेट्रोल बी कमी आहे यायच्या. मग कसं बसत चॉकवर नेले बुडा दुसऱ्या पंपात नेलं भाऊ. यानं गेलं डायरेक्ट भाऊ 90 रुपयांनी पुरी गाडीची टाकी बॅग. आता पेट्रोल तर टाकलं भाऊ गाडीनी. गाडी घेऊन निघालो आता तिघं जण डायरेक्ट कुठे कॅनेरीला जायसाठी. पण तुम्ही या गाडीचा लाईट पाहू शकता किती दूर पडते. 5 फूट बी लाईट नाही पुरवला लागायचा. म्हणजे पुढच्या गाडीवाला लाईट दिसत बी नाही. एखादी जर का म्हटलं फोर व्हीलरवाला जर का 90 मारेल असला का नाही, बस झाला म्हटलं आपल्याला घरी बी जाणं पडत नाही. म्हटलं इकडेच पळेवर म्हटलं आपण रोडच्या खाली. त्याला म्हटलं बा लाईट गिट टाक म्हटलं बा, एखादा ट्रॅव्हलचा काढून त्या गाडीले. आता बस म्हटलं बाबा रातचं वीजचं कुकडे जर गेलो का नाही म्हटलं बस दोघं तिघं जण संगच पाहिजे. एक पडला की 2 जण उचलेले. पोहोचणार भाऊ डायरेक्ट कॅनेरीले गेल्यावर भाऊ डायरेक्ट केली भाऊ गड्यान गाडी चालू. आता आपण त्याला साईड सांगतो येऊ दे म्हणतो. पुढे दर्शक टर्न मार, मेन रोड लागले की मग आपण बी अंदर बसून जाऊ. आता आपण बसलो अंदर. ट्रॅव्हल पाहू शकतो तुम्ही किती खतरनाक आहे आता अंदरून. आता आपला एक गडी आंध्राला बुडा एक 2 व्हीलर आणि आम्ही दोघा डायरेक्ट ट्रॅव्हल मध्ये. आता बस ट्रॅव्हल चालू भाऊ 550 स्पीडनं डायरेक्ट कुठे आळंदाला जायचे. आता आळंदा काही भाऊ कांदेरीवरून जास्त दूर नाही. कांदेरीवरून आमचं गाव फार 30 किलोमीटर आहे. 30 नाही रे बा 3 किलोमीटर. 30 किलोमीटर ऍक्शन नाही. आता 3 किलोमीटर जायला काय रे बा 10 मिनिटात घरी 10 मिनिटात कानेरीले. मग आता निघाल डायरेक्ट कुठे आळंदाला जायसाठी. आळंदाला पोहोचल्यावर डायरेक्ट दिली बुगड्यानं गाडी पहिले साईडला दिली गाडी लावून. आकाशला करले मला आज तुमची गाडी आणली म्हटलं घरी. आता बस आपल्याला घरी द्या म्हटलं सोडून. मग आता दोघं जण आले, गाडी काढली आपल्याला त्याला डायरेक्ट घरपोच सोडून दिलं. मस्त जेवण वगैरे केलं आम्ही. मग डबल 10 वाजता फोन आला आकाशचा की आपल्याला म्हणे पेट्रोल पंपावर जाणं पडते म्हणे, गाडी डिझेल टाकायला. त्याला म्हटलं बा आता झोपतो मी. मग किंवा चालता का म्हटलं बा चला काही विषय आहे का म्हटलं बा. मग तिघं जण डबल निघालो भाऊ डायरेक्ट कुठे पेट्रोल पंपावर जायसाठी. आता गाडी चालवायला भाऊ डायरेक्ट आकाश गाडी चालवायला. मग लावले भाऊ थोडीशी जुने गाणे. पोचलो भाऊ डायरेक्ट जुने गाणे ऐकत पेट्रोल पंपावर आलो. त्याला मला द्या म्हटलं गाडीची टाकी पॅक करून. टाकी पॅक नाही मग 1500च भेटते. अभि त्याला मला झाकण तर खोल पडले 1500च घेऊ. पण हा गडी की झाकण नाही खुरला आहे. इकडे 2-3 गाड्या लागल्या. लावून राहिला झाकण का खोलून राहिला काही समजून नाही राहिला बा. आखरी घेतलं बा बिल 1500 रुपयाच्यावर काही बुद्धी आहे ना डिझेल द्यायला नाही. आता म्हटलं चला जेवढं भेटीन तेवढं. आता मग तिथून निघालो भाऊ आम्ही संबंधानं घर जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि तुम्ही जर काय अजून फॉलो नसेल करेल तर पटापट फॉलोचं बटन दाबून द्या. तर मग आजच्यासाठी एवढंच.